प्राथमिक माहिती आमची अशी आहे की जो लोडेड ट्रक होता तो भरलेला राजस्थान पासिंगचा मोठा ट्रक आहे तो साताऱ्याच्या दिशेने दक्षिणेकडून मुंबईच्या दिशेने चालला होता। परंतु या ठिकाणी येत असताना नवले ब्रिज या ठिकाणी जो सेल्फी पॉईंट आहे त्या ठिकाणच्या ह्या मेन हायवेवरती कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असं, कारण आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्पीड मास आहेत, तर ब्रेक फेल झाल्यामुळे मध्ये जे व्हेकल्स होते सगळे छोटे असतील मोठे असतील ते व्हेकल तो धडकत पुढे गेला। परंतु पुढे जात असताना दुर्दैवाने मोठं जे व्हेकल पुढे आहे कंटेनर त्याला जाऊन हे मागची जी गाडी ट्रक आहे तो जाऊन धडकला आणि मध्ये दुर्दैवाने एक मध्ये मोठी एक छोटी कार होती, ती कारमध्ये जाऊन ते दोन्हीचं त्या कारचं सँडविच झालेलं आहे आणि तो इम्पॅक्टमुळे कदाचित त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये दुर्दैवाने गाडी पूर्ण जळलेली आहे। आता ते पूर्ण सगळं त्याचं असेसमेंट आमचं चालू आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सध्या आमचं प्रायमरी आहे की हे सर्व कारमध्ये जे अडकलेले लोक आहेत आणि जे ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। ज्या पद्धतीने हा अपघात दिसतोय हे वेगळं तर नाही ना काही, ज्या पद्धतीने तो उडवत आलेला आहे वाहनं, तुम्ही म्हणताय किती वाहनं उडवली, म्हणजे घातपात तर नाही ना? प्राथमिक दृष्ट्या आपल्याकडे 15 ते 20 व्हेकल्स आहेत, त्याची पूर्ण सध्या आता मी माहिती घेतलेली आहे आणि आता सध्या आमचं प्रायमरी काम आहे की हे रस्ते ट्रॅफिक सुरळीत करणे, जे अडकलेले लोक आहेत त्यांचा रेस्क्यू करणे, जे ट्रक अडकलेले आहे किंवा मध्ये जे कार अडकलेले आहे त्यातल्या लोकांना रेस्क्यू करणे, त्यांना हॉस्पिटलला पोहोचवणे आणि रस्ता क्लिअर करणे आणि जे बाकीचे जे सांगतात ते अपघात कसा झाला, कशामुळे झाला, किती व्हेकल्स आहेत